पहिल्यापासून हा जरांगे नावाचा प्राणी ओबीसीच्या आरक्षणामध्ये आग्रह धरत आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी त्यांचा तो आग्रह आहे। आणि आज आपण पाहतो की ज्या समाजाकडे सर्व साधन संपत्ती आहे, कॉलेज आहे, पतसंस्था आहे, कारखाने आहेत, अशा समाजाला आरक्षणाची गरज काय आहे का? आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर जो प्रस्थापित समाज आहे, ज्या समाजाने या देशावरती या राज्यावरती राज्य केलं, आताही त्यांचंच राज्य आहे आणि असं असताना सुद्धा आरक्षण मागत आहे। आणि आरक्षण जे आहे, आरक्षण हे काय दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे। माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जो सामाजिक दृष्ट्या, जो आर्थिक दृष्ट्या, जो शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे त्याला आरक्षणाची गरज आहे। कारण का तो एका समाजातून येतो आणि एका समाज प्रवाहामध्ये राहतो आणि समाजाच्या विविध आपण जे म्हणतो की चालीरीती आणि त्याच्या बाहेर आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर जवळपास 80च्या दशकापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, हा जो मागासलेला समाज आहे, या मागासलेल्या समाजाला या प्रस्थापित आणि सुवर्ण समाजानं अशा प्रकारची वागणूक दिली, हीन वागणूक दिली आणि कुठेतरी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणामुळं आम्ही समाजामध्ये विसरलो। कारण का तर काही आमची जी मंडळी आहे शिकली, कोणाला नोकरी लागली, कोणी IAS झाले, कोणी IPS झाले, कोणी तलाठी झाले, कोणी शिक्षक झाले, कोणी तहसीलदार झाले आणि म्हणून माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिल्यामुळं ही लोक नोकरी लागली आणि नोकरी लागल्याच्या नंतर त्यांची आर्थिक सुधारणा झाली आणि त्या सुधारणेतून आपण जर पाहिलं तर ही जी सुवर्ण मंडळी आहे, जी प्रस्थापित मंडळी आहे, ती आपल्या घरी येऊ लागली, आपल्याला साहेब साहेब म्हणू लागली, आपलं चाय पिऊ लागली, आपल्या बरोबर बसू लागली आणि त्यामुळं माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं ही सामाजिक समरसता जी आहे ती निर्माण झाली आणि आम्ही एकमेकांमध्ये मिसळू लागलो, एकमेकांशी बोलू लागलो, एकमेकांबरोबर हातात हात घालू लागलो, एकमेकांबरोबर जेवू लागलो, एकमेकांबरोबर मिसळू लागलो। पण तेच आता या प्रस्थापित समाजाला बरं दिसत नाही, योग्य दिसत नाही आणि म्हणून हा प्रस्थापित समाज आमचं आरक्षण घेऊ पाहतात। आपण पाहत आहोत की जे मनुवादी सरकार आहे, त्या मनुवादी सरकारनं सुप्रीम कोर्टावर दबाव आणून आज आपण पाहतो की आमचं आरक्षण काढून घेण्याच्या मार्गावर आहे। ज्या आरक्षणामुळं आम्हाला सर्व काही मिळालं, मान मिळाला, सन्मान मिळाली, संपत्ती मिळाली, स्वाभिमान मिळाला, तो स्वाभिमान आताच जे मनुवादी सरकार आहे, तो मनुवादी सरकार ते काढून घेण्याच्या मार्गावर आहे। वर्गीकरण लागू करून आणि इथल्या जे राज्य सरकार आहे त्यांना तो अधिकार देऊन आमच्यावर अन्याय करण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार सुरू झालेला आहे आणि त्याच निर्णयामध्ये असं पण सांगितलेलं आहे की आर्थिक निकषानुसार आरक्षण द्यावं। जर आर्थिक निकषानुसार जर आरक्षणाची भाषा जर ही लोक बोलत असतील तर पुढच्या येत्या काळामध्ये आज जी काही आमची लोक खासदार होतात, आमदार होत आहेत ते राहणार नाही मित्र। आणि त्याचबरोबर आर्थिक निकषानुसार जर आरक्षण लागू झालं तर मला माहित आहे की आर्थिक निकषानुसार जर आरक्षण लागू झालं तर आपली जे लोकशाहीची व्यवस्था आहे, आजच आपण जातीपातीचे खोटे दाखले घेतो आणि आर्थिक निकष जर सुरू झालं तर मग आपण पाहतोय की कोणी उठल आणि आर्थिक निकषावरती आपले प्रमाणपत्र काढतील आणि जो मागासलेला समाज आहे तो मागासलेला समाज त्याच ठिकाणी राहील। मित्रांनो, मी या ठिकाणी एक घोषणा पण करणार आहे। आजपर्यंत आपला जो नेता आहे, आपल्या नेत्याला बदनाम करण्याचं काम हे बीजेपी आणि हे काँग्रेस ह्या सरकारने ह्या लोकांनी केलं।
ते कुठंतरी थांबायला पाहिजे, कारण माझा नेता विचाराचा पक्का आहे. माझा नेता बाळासाहेब आंबेडकर हा विचाराचा पक्का आहे आणि त्याच्याकडे तत्व आहेत, ते कुठं झुकणार नाही, कुठं वाकणार नाही. म्हणून कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र या लोकांकडून होतंय. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी दिलीप अण्णा राठोड, माझं वय वर्ष 58 वर्ष आहे आणि मी 68 वर्षापर्यंत मी राजकारण करणार आहे आणि त्या 68 वर्षापर्यंत मी या माझ्या नेत्याची साथ सोडणार नाही आणि मी कुठं पण कोणत्याही पक्षामध्ये पण जाणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी मी आमचे जे कुलदैवत आहे, आमच्या कुलदैवताची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या बाळासाहेब आंबेडकरांना कोणीही कितीही आमिष दाखवली, कोणीही काही दिलं, मी ती घेणार बी नाही, ते स्वीकारणार बी नाही आणि मी माझ्या बाळासाहेबांसोबत माझे जे उर्वरित जे आयुष्य आहे मी ते ठेवणार आहे आणि मी शेवटी निर्या झेंड्यामध्ये मी मरणार आहे एवढं घोषित करतो आणि माझ्या बाळासाहेबांची साथ मी कधी सोडणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व हे अन्यायकारक जाचक अटी लावू आपल्यावर अन्याय करत आहेत मित्रांनो, आणि हे सर्व जाचक अटी संविधान वाचवायचं असेल, आरक्षण वाचवायचं असेल, लोकतंत्र वाचवायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर. ह्यांच्याशिवाय आई वडिलांना मोठं कोणी आहे का? आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो मी मॅनेज होणार नाही, नाही आणि नाही. विषय कुठला आला मॅनेज नाही? आज मी बाळासाहेबांना जेव्हा भेटलो अंगावर शहारे येत होते आणि तुम्हाला माहित आहे मित्रांनो, अंगावर शहारे जेव्हा येतात जेव्हा आपण देवाची. मी सुशीलकुमार विठ्ठलराव देगलूरकर, माझ्यासारख्या एका सामान्य नगरसेवक असणाऱ्या एका छोट्या कार्यकर्त्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक जाहीर होण्या 15 दिवस अगोदर त्यांनी उमेदवारी दिली आणि त्याच दिवशी आपला विजय हा निश्चित झाला होता. त्यामुळे मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे तसेच सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार मानतो, खूप खूप धन्यवाद देतो. मी आज भाजप आणि काँग्रेसवाल्यांचे कपडे काढून काढून माझा गळा बसलेला आहे आणि आपल्या काँग्रेसच्या हरिजन चेल्यांना हे बरं वाटत नाहीये. त्यांना राहुल गांधी त्यांचा बाप वाटत आहे आणि या हरिजन चेल्यांना मी एक इशारा देऊ इच्छितो की ज्यावेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला मी नगरसेवक असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा स्वतःचे 5 लाख रुपये टाकून देगलूर मध्ये निर्माण केलेला आहे आणि गोरगरिबांचे मुलं तहसीलदार झाले पाहिजेत, कलेक्टर झाले पाहिजेत, ज्यांना शिक्षण घेणं हे बाहेरगावी राहून महिन्याला लाख लाख रुपये फीस द्यावी लागते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका 1.5 कोटीची नगर परिषदेच्या वतीने निर्माण करणार आम्ही सुशीलकुमार देगलूरकर आहे. आपण देगलूर मध्ये पाहिलं असाल की एक सामान्य निस्वार्थ बगर पैशाचा नगरसेवक झालेला असताना प्रस्थापितांना पाडून देगलूर शहराचा कायापालट करण्यासाठी जवळपास 250 कोटी निधी मी देगलूर मध्ये आणून दिलेला आहे. पण तिथल्या तत्कालीन नगराध्यक्षाने तो निधी विकून खाऊन फक्त गुत्तेदाराला मोठा केलेला आहे. म्हणून त्याच्या तोंडावर लाथ मारून मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला. ज्या दिवशी आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी जाहीर केली माझी, त्या दिवशी या प्रस्थापित पक्षांची झोप उडालेली होती. गेल्या 70 वर्षात देगलूर बिलोलीमध्ये आणि देगलूर बिलोलीमध्ये बौद्धांचा स्थानिक उमेदवार असावा अशी जोरदार मागणी होत असताना कधी काँग्रेसने हे दिली नाही,
भाजपने हे दिली नाही आणि एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आमदार होत आहे हे पाहून या काँग्रेसनं एका रेतीवाल्या बुजगावण्याला मला पाडण्यासाठी उभं केलेलं आहे। त्या हरिजन बुजगावण्याला मी एक सांगू इच्छितो की हा बाबासाहेबांचा वाघ आहे, बाळासाहेब आंबेडकरांचा निस्वार्थ कार्यकर्ता आहे। तुला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि मी निवडून आल्याशिवाय आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना एक देगलूर मधून आमदार दिल्याशिवाय मी आणि माझी टीम स्वस्थ बसणार नाही। आपल्या विजयासाठी जवळपास सर्व जाती धर्माचे अवघ्या काही क्षणामध्ये या अत्यंत महत्वाच्या महासंकल्प महासभेला सुरुवात होत आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो। सर्व महामानवांना वंदन करून आदरणीय व्यासपीठ, आज मी आपल्याकडे येणाऱ्या 20 तारखेला आपल्याकडे मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। मी डॉक्टर माधव संभाजीराव विभूते गोरटेकर, MBBS फिजिओ स्त्रीरोग तज्ञ, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मानवून देणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव या राज्याचे या देशाचे नेते आहेत। मला नांदेड जिल्ह्यामध्ये आज भरभरून असा लिंगायत समाजाला उमेदवारी दिलेली आहे। मिळावा ते खासदार आमच्या डॉक्टर अजित गोपचिरे साहेबांना घ्यावा लागला। यामध्ये माझा पहिला विजय झाला होता आणि राहिली बाजी आता 20 तारखेची ते रणांगणंतर आपण 100% जिंकणारच आहोत। 23 तारखेला गुलाल आपलाच आहे, यात कुठल्याच पद्धतीचा शंका नाही, कारण त्यांच्या पायाखालची वाळू आज घसरलेली आहे। मनशाहीच्या विरोधात आता लोकशाही आली पाहिजे। या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार 100% मतांनी, खूप मतांनी, प्रचंड मतांनी निवडून आले पाहिजे। अशा धमक्यांना, अशा याला घाबरणारे आम्ही नाही, घाबरणार 1% आम्ही घाबरलो नाही। दुसऱ्याच मिनिटाला आम्ही त्या व्यक्तीवर FIR दर्ज केला आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांपासूनचा मला सर्व कॉल आला। सुजातभाऊ आंबेडकर यांनी मला प्रेस कॉन्फ्रेंस बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। यानंतर राजेश्वरजी पालनकर सर जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे। सावधान, प्राण, जनरल संविधान, सलामत, देख, जय भीम, जय भीम, जय भीम, प्राण, दो, प्राण, विश्राम। तर सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केले पाहिजे। मित्रांनो, माझ्या तमाम किनवट माहूर विधानसभा व इतर माझ्या सर्व नांदेड जिल्ह्यातील बहुजन आघाडीला मतदान केले पाहिजे। मित्रांनो, आज बघतो ज्याप्रमाणे एक असा वर्गीकरणचा वर्ग आहे, तो एका राजकीय एका पॉप्युलर असा वर्ग आहे, तो पॉप्युलर आपल्या आपण मतदानाच्या स्वरूपात वंचित बहुजन आघाडीला मतदान करून आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करायचे आहे। मित्रांनो, आपलं मतदान वाजणार नाही। मी एका सालधाऱ्याचा शेतकऱ्यांचा मुलगा आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज बाळा तू एका शेतकऱ्याचा आणि एका सालधाऱ्याचा मुलगा आहेस। तुमच्या समोर तमाम आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की माझ्या नांदेड जिल्ह्यातील असो की महाराष्ट्रातील असो
जे जे माझे आदिवासी बांधव आहे यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं पाहिजे. बांधवांनो, मित्रांनो, मी तुम्हाला एवढं वचन देतो. मित्रांनो लक्षात घ्या, मी काय सांगते, मी एका सालदाऱ्याचा आठवणारे सगळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामुळे एवढी ताकद होती. मित्रांनो हे लक्षात. आज वेळ कमी आहे, अनेक बघतोय, मी एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. मित्रांनो, आणि महाविकास आघाडीनं अतिशय गलिच्छ पातळीवर जाऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रकृतीला घेऊन टीका केली होती आणि ती टीका आपल्या जिव्हारी चांगल्या पद्धतीने लागलेली आहे. परंतु ह्याचा एक मोठा इतिहास आहे, तो इतिहास आपण समजून घेणं गरजेचं आहे. इथल्या महाविकास आघाडीनं आणि आधी उभी राहू दिली नाही, ती काँग्रेस होती ज्यांनी वारंवार बाळासाहेब आंबेडकरांना षडयंत्र रचून अकोल्यात पराभूत करण्याचं महापाप केलेलं आहे. आणि ती भडे काँग्रेसवाले संविधान रक्षणाचा नारा देतात. त्या राहुल गांधीला आता गरजून सांगायची गरज आहे, संविधान तुझ्या बापाने लिहिलं नाही, संविधान आमच्या बापाने लिहिलेलं आहे. तर संविधान आणि आंबेडकरी चळवळ जर इथून पुढे कोणी रक्षण करणार असेल तर ती वंचित. येणारा 20 नोव्हेंबर आणि आपली निशाणी या गॅस सिलेंडरचं बटन दाबलं, या काँग्रेसचा, या भाजपचा आणि आंबेडकरी चळवळ संपून टाकण्याचं जे षडयंत्र रचलेले सर्व जे पापी पक्ष आहे त्यांचा सुपडा साफ आपण करूया, असा संकल्प या ठिकाणी आपण करू. इतकंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. मोफत शिक्षणाची सुविधा या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं तर करण्याची ग्वाही बाळासाहेबांनी दिलेली आहे. आपण बघितलेलं आहे, काँग्रेसचा जाहीरनामा असेल, बीजेपीचा जाहीरनामा असेल, या दोघांच्याही जाहीरनाम्यामध्ये, कोणत्याही माहिती चालनाच्या जाहीरनाम्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर KG to PG पर्यंत मोफत शिक्षणाची सवलत दिलेली नाही. कारण या सगळ्यांच्या धनधाडक्यांच्या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांच्या स्वाधारचा प्रश्न असेल, इव्हन जे PhD करणारे स्कॉलर विद्यार्थी आहेत यांचा प्रश्न असेल, हे सोडवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत. आणि ज्यावेळेस सत्तेमध्ये जायचं आहे त्यावेळेस देखील तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे. एक विद्यार्थी या पोटतिडकीला सांगतो, माझ्या मायमाऊली आहेत, बांधव आहेत, बापासारखे समान लोक आहेत, यांना विनंती आहे, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचं भविष्य जर घडवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. उभं राहणार ना? उभं राहावं लागेल. आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडर या निशाणी समोर प्रचंड बहुमताने आपले उमेदवार विजयी करायचे आहेत. जय भीम. बाळासाहेब आंबेडकर, तुम संघर्ष करो. धन्यवाद. जय भीम. तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, तमाम भारतातल्या संतवादी संत महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आज तुमच्या आमच्यासाठी आमच्या पुढच्या पिढींचं भविष्य हे गुलामीत जाणार नाही, स्वाभिमानाने जगता येईल याच्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मुठीमध्ये आपला जीव घेऊन या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद वाढवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे. आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेला दक्षिण मधून फारुख अहमद सर उभे आहेत, उत्तर मधून इंजिनियर प्रशांतजी इंगोले उभे आहेत. यांच्या सहित या नांदेड जिल्ह्यातल्या
संपूर्ण उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून देऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं आयुष्य आपल्याला वाढवायचं आहे। आज बाळासाहेब आंबेडकरांची एंजिओप्लास्टी झालेली असताना, ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा या समग्र महाराष्ट्रामध्ये ते फिरत आहेत। आमचा नेता स्वाभिमानी आहे, आमचा पक्ष स्वाभिमानी आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समझते हैं। स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समझते हैं। जिनका स्वाभिमान मरा होता है वो लोग गुलाम होते हैं। मुर्दा लोग मिशन नहीं चलाते और जिंदा लोग मिशन को रुकने नहीं देते। डर डर के कोई भी लम्हा गुजारा न जाएगा और कोई भी जंग में हमें मारा न जाएगा। अरे 20 नवंबर को 1 मिनट की वफादारी रखो यार, ताकि कोई भी संविधान का कातिल, आरक्षण का कातिल दोबारा संसद में न जाएगा। भारतीय संविधानाचं रक्षण झालं पाहिजे। आणि आता या ठिकाणावर श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना विश्वास द्यायचा आहे की बाळासाहेब आंबेडकर साहेब, आम्ही तुम्ही म्हणाल तर या 9च्या 9 विधानसभेच्या सीटा आणि खासदारकीची अविनाशीची सीट आहे नांदेड जिल्ह्यातली, खासदारासहित आम्ही 9 आमदार या नांदेड जिल्ह्यातले काढून देऊ। आणि दक्षिणची आणि उत्तरची सीट मी साहेबांसमोर आता सांगतोय, या दोन्ही सीट साहेब पक्क्या आपल्या विजयी झालेल्या असल्यासारख्या आहे। साहेबांना एकदा हात वर करून सांगा की साहेब, आम्ही सगळे गॅस सिलेंडर शिवाय आम्ही आमचं मतदान करणार नाही। आमचा प्राण गेला तरी चालेल, पण साहेब शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू। मी या ठिकाणावर माझा लांबलेलं भाषण थांबवतो। सर्वांचं मंगल हो। आज या प्रचंड जाहीर सभेला जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना, माझ्या भावांना, माझ्या ज्येष्ठांना प्रशांत इंगोलेचा सप्रेम जय भीम। 86 उत्तर विधानसभा मतदारसंघातील मी इंजिनियर प्रशांत इंगोले हा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे। आपली निशाणी आहे गॅस सिलेंडर। येत्या 20 नोव्हेंबरला आपण गॅस सिलेंडर या निशाणीसमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा। तसेच आमच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। आम्हालाच का विजयी करा। आज माझ्या माता भगिनी ना कुठल्याच प्रकारचं कर्ज भेटत नाही। आज नांदेडची अशी हालत आहे की बचत गटांचं, सर्व महिला मंडळी बचत गट खूप आहे नांदेडमध्ये, इथे कुठल्या तरी बालाजीचे व्याजानं पैसे येतात आणि आमच्या महिला एक बचत गटाचं कर्ज काढतात, त्याचे व्याज भरण्यासाठी दुसऱ्या बचत गटाचं कर्ज काढतात, ते व्याज भरण्यासाठी तिसऱ्या बचत गटाचं कर्ज काढतात आणि ते कर्ज मुक्त कधीच होत नाही। आपण जर आम्हा सर्वांना आमदार म्हणून सभागृहात पाठवलं तर मी आमच्या सर्वांच्या वतीने एक अभिवाचन देतो की माझ्या सर्व बचत गटाच्या महिलांना 10 लाख रुपये कर्ज हे बिनव्याजी देण्यासाठी प्रयत्न करेल। तसेच नांदेड जिल्ह्यात एकही उद्योग नाही। नांदेड जिल्हा एवढं पाणी आहे, इथे ट्रान्सपोर्टेशन आहे, सर्व सुविधा आहेत, रेल्वे आहे, एकही उद्योग या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत आणलेला आहे। आम्हाला जर आपण निवडून दिलात तर आम्ही इथं चांगले चांगले उद्योग आणू आणि आपल्या सर्व विद्यार्थी जे आज पुणे मुंबईकडे शिकायला जातात त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करू। तसेच सर्व महिलांचं संरक्षण करू। एक आमच्या महापालिकेत एक घरकुल, रमाई घरकुल योजना एक सामाजिक न्याय विभागाची चालते, ती योजनेचं फक्त 2.5 लाख रुपये आणि ग्रामीण भागाच्या घरकुलसाठी फक्त 1,40,000 रुपये मिळतात। मित्र सांगा, हे कोण राज्यकर्ते बसले? 1,40,000 घर होतंय का? 2.5 लाखात घर होतंय का? आम्हाला जर तुम्ही निवडून दिलात तर प्रत्येकाला 10 लाख रुपयाचं घर आम्ही मंजूर करून देऊ। तसेच आज आपल्या धार्मिक विधी सगळे लोक करतात, पुरोहित, ब्राह्मण, भंतेजी, मौलवी, हे सर्व जे लोक धार्मिक विधी करतात त्या लोकांना आम्ही 25,000 रुपये दरमहा पेन्शन चालू करू। तसेच माझ्या 60 वर्षाच्या जे महिला पुरुष माझे वृद्ध बांधव आहेत, जे माझे ज्येष्ठ आहेत, त्यांच्यासाठी जर वंचित बहुजन आघाडीचं आपण सर्व उमेदवारांना विजय केलात तर आम्ही
येत्या काळामध्ये वृद्धांसाठी जी पेन्शन योजना, एक विशेष पेन्शन योजना चालू करू, ज्यामध्ये दरमहा आमच्या वृद्धांना 25,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. यासाठी आम्हाला काम करायचंय. आज नांदेड महापालिकेमध्ये पाणी 3 दिवस आड 4 दिवस आड येते. एवढा मोठा डॅम असून सुद्धा आपण एवढी मोठी नळपट्टी दररोज भरतो आणि 8 दिवसाला एकदा पाणी. जर तुम्ही आमदार म्हणून मला पाठवला तर पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा मी सॉल्व्ह करेन. तसेच SC ST OBCचं जे धोक्यात आलेलं आरक्षण आहे, ते धोक्यात आलेलं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण सभागृहात जाऊन काम करू. आज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत. काही जणांचे आणखी पुतळे वादात आहेत, काम नाही होत त्याचं सगळं पेंटिंग विषय. जे नांदेड शहरातले महापुरुषांचे जे जिथे पुतळ्याचे वाद असतील ते वाद मिटून सर्व पुतळे आम्ही जर आमदार झालो तर 6 महिन्याच्या आत सर्व पुतळे नांदेड शहराचे आम्ही उभारू एवढी ग्वाही देतो. आणि माझ्या माय भगिनींना, माझ्या भावांना ती विनंती करतो की मी आपलं एक लेकरू, आपल्यातलं एक लेकरू आहे, लेकराकडे यावेळेस बघा. कारण नांदेड उत्तर विधानसभेमध्ये परिस्थिती वेगळी आहे. इथं आपले 76,000 बौद्ध मतदान आहे. जर एकट्या बौद्धांनी जर वोटिंग केली तर पंचरंगी लढत इथं होणार आहे. माय पंचरंगी लढत. जे कोणी उमेदवार 50-55,000 मतदान घेईल तो सभागृहात आमदार म्हणून जाणार आहे. आज एकट्या इथं बौद्ध समाजाच्या सगळ्या माझ्या माता भगिनींना, माझ्या भावानं मतदान केलं तर आम्ही स्वाभिमानानं कोणाच्याच पाया न पडता सभागृहात जाऊन श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी काम करू. आज या नांदेड जिल्ह्यामध्ये आज आमचा OBC बांधव पेटला आहे. तो सर्व वंचित बहुजन आघाडीला मतदान करायला तयार आहे. तसाच आमचा गरीब मराठा बांधव सुद्धा मला मतदान करणार आहे. तसाच जे ओपन कास्टचे लोक आहेत, कारण त्यांना नवीन चेहरे पाहिजेत. ते चेहरे बघून बघून ते कंटाळले. तेच त्या फॅमिलीचे लोक, त्या फॅमिलीचे लोक. आज नांदेड जिल्ह्याचा मतदार हा कंटाळलेला आहे. म्हणून माझ्या माता भगिनींना, माझ्या भावांना विनंती करतो की येत्या 20 नोव्हेंबरला आपण गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करा. हीच विनंती करण्यात आलो आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत. विनम्र अभिवादन. नांदेड नगरीमध्ये होत असलेल्या या ऐतिहासिक जाहीर सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपले सगळ्यांचे व बहुजनांचे हृदयस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूरजी, OBCचे लढवय्ये नेते नवनाथ वाघमारेजी, मंचावर उपस्थित सर्व उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी व इथं जमलेला प्रचंड मोठा असा वंचितांचा बहुजनाचा महासागर, मी आपल्या सगळ्यांना क्रांतिकारी सलाम करतो, क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये विधानसभेचे 9 आणि लोकसभेचे 1 अशा 10 उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित आजच्या या सभेसाठी आपली प्रकृती बरी नसतानाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, आपल्याला बोलायला आलेले आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आदरणीय साहेबांना चांगली प्रकृती मिळावी यासाठी मंगल कामना करतो. साहेब, गेट वेल सून. आदरणीय साहेबांना लवकर बरं व्हावं यासाठी आपल्याला नांदेड जिल्ह्यातून जेवढे उमेदवार आदरणीय साहेबांनी उभं केलेले आहेत त्या सगळ्या उमेदवारांना विजयी करून आपल्याला गिफ्ट मध्ये साहेबांच्या चरणी टाकायचे. साहेबांचं आयुष्य वयानं नाही तर आता या निवडणुकीच्या जिंकण्यातून आपल्याला वाढवायचं आहे. म्हणून अधिकाधिक उमेदवार निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प केलेला आहे. साहेब, आज हा जनसमुदाय, आज हा सगळा सागर आपल्याला बघण्यासाठी, भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे.
आरोग्याच्या प्रकृतीसाठी हा पूर्ण नांदेड जिल्हा काळजीमय झालेला आहे। या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर एक छोटस परिप्रेक्षामध्ये बघायचं असेल तर एक 2-3 मुद्द्यामध्ये या नांदेड जिल्ह्याकडे आपल्याला बघावं लागणार आहे। आपण इतिहास लवकर विसरतो। आज आपल्यामध्ये आताच उत्तरचे उमेदवार प्रशांत इंगोले म्हणले एकटा समाज एकवटला तरी आपण विजयी होऊ शकतो, अशी बाब हे अनेक समाजाच्या बाबतीमध्ये खरी असताना सुद्धा का बरं आपल्याला विजय होऊ दिला जात नाही? काय याच्यामध्ये भानगड आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। या नांदेड जिल्ह्याचा इतिहास, या नांदेड जिल्ह्यानं जे पहिला खासदार दिला होता ते हरिहरराव सोनुळेजी एक बौद्ध समाजाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाकडून निवडून येऊन खासदार झाले होते। या नांदेडमध्ये काँग्रेसला पहिल्या 2 निवडणुकीमध्ये विधानसभेला सपशेल अपयश आलं तेव्हा सय्यद फारुक पाशा नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीला या नांदेडकरांनी 1 नाही 2 नाही सलग 3दा विधानसभेमध्ये निवडून पाठवलेलं होतं। जेव्हा इथून बौद्धाचे खासदार मुसलमानांचे आमदार निवडून येत होते ते राजकारणामधली समतेचं मूल्य आज कुठं हरवलेलं आहे। काँग्रेसला हरवून प्राध्यापक नुरुल्लाह खान हे याच नांदेडमधून विधानसभेला निवडून गेले होते। हे नांदेडचा इतिहास आहे। मग आज बौद्ध समाजाचे, मुस्लिम समाजाचे, ओबीसी समाजाचे अनेक असे उमेदवार आणि सक्षम नेते निवडणुका लढतात, पण त्यांना गेल्या 45 वर्षामध्ये जिंकून येऊ देण्यात आलेलं नाही। एक कारस्थान इथं घडवलं जातो, षडयंत्र रचले जातात, खोटा प्रचार केला जातो आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांना 2-2, 3-3 हजाराच्या मताच्या फरकानं हरवण्याचं काम या नांदेडमध्ये सुरू आहे। गेल्या 45 वर्षाचा इतिहास जर बदलायचा असेल तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार है। मैं मुस्लिम समाज से भी कहना चाहता हूं, आज नांदेड़ में जैसे ही आपके जीतने के इम्कानात शुरू हो गए, सोशल मीडिया पे प्रोपेगेंडा व्हाट्सएप यूनिवर्सिटी चालू कर दी। ये भाजपा के यहूदी पुलिस वाले संगी भाजपा में भी है, कांग्रेस में भी है, और कांग्रेस के कुछ खरीदे हुए दलाल हमारे ऊपर कीचड़ उछालने का काम करते हैं। कभी बी टीम का आरोप लगाते हैं, कभी भाजपा से मिले होने का आरोप लगाते हैं, कभी कहते हैं कि चुनकर आएंगे तो भाजपा को समर्थन देंगे। मैं याद दिलाना चाहता हूं 9/11 को अमेरिका में जब हमला हुआ, यहूदियों की साजिश थी। अमेरिका ने कहा वॉर अगेंस्ट टेररिज्म। अमेरिका ने जब कहा कि हम आतंक के खिलाफ लड़ रहे हैं, तब माहौल ऐसा बना दिया कि पूरे दुनिया के देशों को चैलेंज दे दिया, आप अगर इस आतंक के खिलाफ के युद्ध में अमेरिका के साथ खड़े नहीं होंगे तो इसका मतलब, अगर आप अमेरिका के साथ नहीं है तो इसका मतलब आप आतंक के साथ है। ऐसा ट्रैप दुनिया के देशों पे बिछाया गया। मुस्लिम देशों पे आतंक के नाम पर हमला करने वाले अमेरिका को कई मुस्लिम देशों को मदद करनी पड़ी, क्योंकि उनके सामने सवाल था कि अगर हमको पता है अमेरिका गलत हमला कर रहा है, लेकिन अगर हम अमेरिका के साथ नहीं जाएंगे तो फिर हमको आतंक के साथ माना जाएगा। यही ट्रैप में आज भारत के मुसलमानों को फंसाने का काम होता है, महाराष्ट्र के नांदेड़ के मुसलमानों को फंसाने का काम होता है। और ये भाजपा भी करती है कि अगर हिंदुत्ववादी भाजपा को वोट नहीं देंगे तो इसका मतलब है कि वो गद्दारी कर रहे हैं, और अगर सेक्युलर लोग कांग्रेस को वोट नहीं देंगे तो इसका मतलब है कि वो भाजपा के मददगार है। यही झूठा प्रोपेगेंडा, यही प्रोपेगेंडा, ये साजिश है यहूदियों के ज़हनियत की, जो अपने नांदेड़ में और महाराष्ट्र में करी जा रही है। आज एक मिसाल देता हूं,
आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब की क़यादत में पिछले 20-30 सालों से मुसलमान एक सवाल पूछता था कि एक मजहब के जात के आधार पर हम विधानसभा लोकसभा चुनकर नहीं आ सकते, इसलिए क्या करेंगे, मजबूरी है, कांग्रेस को छोड़ देना पड़ता। क्योंकि तब मुसलमान को कोई दूसरा समाज वोट नहीं देता था। ये नांदेड़ के इतिहास को मैं गिना के बताता हूँ। यहाँ पर उस्मान कुरैशी चुनाव लड़े, लेकिन सिवाय मुसलमानों के किसने वोट नहीं दिया। ईसा खान चुनाव लड़े, हमीद सरवरी सर चुनाव लड़े, गफर खान चुनाव लड़े, सोना बैटरी वाले सत्तार भाई चुनाव लड़े, लेकिन इनको सिवाय मुसलमानों के कोई हमवतन भाई ने वोट नहीं दिया। इसलिए ये लोग 2000-5000 वोटों से हारते आए। लेकिन आज तुमको अली जनाब प्रकाश अंबेडकर साहब के जरिए, वंचित बहुजन आघाड़ी के जरिए एक विकल्प मिला है। एक ही नेता, एक ही पार्टी आपको टिकट भी देती है और अपना वोट भी देती है। वो नेता अली जनाब प्रकाश अंबेडकर है। वो पार्टी वंचित बहुजन आघाड़ी है। अगर इस विकल्प को, इस पर्याय को, इस मुद्देबादिल को आज हम कबूल नहीं करेंगे तो याद रखो, अगले इलेक्शन में प्रकाश अंबेडकर साहब किसी फारूक को टिकट नहीं देंगे और हमारा अंबेडकरवादी समाज भी बोलेगा, साहब तुमको 2-2 बार वोट दिए, तुम्हारा समाज नहीं दिया, हम क्या करना, हम नहीं देते। इसलिए अभी नहीं तो कभी नहीं, ये आखिरी मौका है। यह आखिरी मौका है अपनी क़यादतों को असेंबली में पहुंचाने का, और यही मौका दूसरे समाजों के लिए भी है। अभी शिवा नरंगले लोहा कंधार के उम्मीदवार ने बताया कि उनको ओबीसी लिंगायत होने के बावजूद दूसरी बार बाड़ा साहब ने मौका दिए। अगर लिंगायत ओबीसी समाज इस मौके का फायदा उठाकर अगर ओबीसी उम्मीदवार लोकसभा के अविनाश बोसीकर जी हो या फिर किन्नौर के पुंडलिक आमले साहब जो एक आदिवासी भाई हैं, दिलीप राठौर साहब और सुरेश राठौर साहब जो हद्दावर होकर के उम्मीदवार हैं और ये बंजारा ओबीसी समाज से आते हैं। हमारे देगलूर में और नांदेड़ उत्तर में बौद्ध समाज के सुशील कुमार देगलूरकर और नांदेड़ उत्तर से प्रशांत इंगोले इंजीनियर पढ़ा लिखा नौजवान दिया गया है। आज मुंगेर में राव साहेब देवकते नाम के एक हमारे धनगर हटकर समाज के भाई को टिकट दिया गया है। नायगांव में और लोकसभा के साथ साथ ओबीसीओ को और नांदेड़ दक्षिण में फारूक अहमद को उम्मीदवारी देने का काम बाड़ा साहब ने किया। अगर ओबीसी को अपने अपने साथी के नेता चुना कर लाने हैं तो उनको भी कैंडिडेट का नाम देखे बगैर वोट करना होगा। अगर हम एक दूसरे को वोट करेंगे, एक दूसरे को वोट डालेंगे तो हम भाजपा को भी हरा सकते हैं और बुज़दिल कांग्रेस को भी हरा सकते हैं, ये याद रखो। ये क़यादत है, ये मौका आपको दोबारा नहीं मिलेगा। आपको हराने की साजिशें होती है। एक छोटी सी मिसाल देता हूं। आज तक जो उलेमा इकराम ताईद या समर्थन देते थे, वो समर्थन में वंचित बहुजन आघाड़ी के कैंडिडेट का नाम नहीं आता था। आज 2024 में पूरे महाराष्ट्र के 2 कैंडिडेट का नाम क्या आ गया, कांग्रेस के पेट में दुखने लग गया। और कांग्रेस के आका, कांग्रेस के ही मुस्लिम नेता के कंधे पे बंदूक रखकर ये कह रही है नांदेड़ दक्षिण में जो कहा गया है वो मुसलमानों को मानना जरूरी नहीं है। अरे अगर नांदेड़ दक्षिण में जरूरी नहीं है तो लोकसभा और बाकी कैंडिडेट में क्यों जरूरी है? सोशल मीडिया पे उलेमाओं के, तमाम उलेमाओं की रहनुमाई करने वाले इस भारत की बुलंद क़यादत हजरत मौलाना सज्जाद नूमानी साहब को अपने मफाद के लिए अगर ट्रोलिंग कर सकते हो तो देखो, अगर एक उलेमा के ऊपर भी अगर ये ताईद के लेकर तनकीदें होती होगी तो अली जनाब प्रकाश अंबेडकर साहब उनके लिए सॉफ्ट टारगेट क्यों नहीं होंगे? किरदार कशी ये साजिश है, ये भाजपा भी करती आई है और ये कांग्रेस भी करती आई है, लेकिन इन साजिशों में आज तक
इन्होंने जितने नुमाइंदे हमने चुन कर दिए ना वो हमको नुमाइंदगी का मौका देते हैं ना हमारी नुमाइंदगी करते हैं। ये नानेर का क्या सीन था? निजाम के दौर में भी ये नानेर औद्योगिक राजधानी मानी जाती थी। अकेली उस्मान शाही मिल में 10 से 12 हजार मजदूरों को 12 महीने का रोजगार मिलता था। सून गिरनी थी, टेक्सकॉम था, सिप्टा था। ये चारों उद्योगों के अंदर 20,000 मजदूरों को 12 महीने का रोजगार मिलता था। आज नांदेड़ में एक इंडस्ट्री, एक उद्योग बताओ जहां पे 1000 लोगों को भी 12 महीने का रोजगार मिलता। ऐसा एक भी उद्योग पूरे नांदेड़ में नहीं है। 40-45 सालों में अशोक चौहान के साहब बीबी और गुलाम वाली राजनीति ने नांदेड़ के पूरे उद्योग बर्बाद कर दिए और उन उद्योगों को खरीदकर मशीनरी बेचकर जमीनों का भू माफियागिरी करके भूखंड बेच दिए। आज अगर रोजगार के मौके नहीं रहेंगे तो तुम्हारे हमारे बच्चों का मुस्तकबिल भविष्य क्या है? आम्ही आमच्या लेकरांना कष्टाने शिकवत आहोत, घाम काढून कर्ज काढून त्यांना इंजिनियर डॉक्टर बनवत आहोत। उद्या उद्योग नसले तर त्यांचं भवितव्य काय आहे? आपलं आयुष्य गेलं, संपलं। येणाऱ्या पिढीचं भविष्य काय घडवणार? एकमेकावर टीका करून, एकमेकावर कुरघडी करून भानगडी लावण्याचं काम भाजप काँग्रेस करते। यात काही जर लक्षात आलं नाही तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या संविधानाच्या अधिकारापासून वंचित करण्याचे षडयंत्र यशस्वी होते। या देशाच्या सगळ्या रोगांचं, सगळ्या बिमारींचं मूळ कारण जर काही आहे तर या देशातलं राजकारण आहे। म्हणून राजकारणामध्ये समता आली पाहिजे। तुमच्या आमच्या घटकातला हा राजकीय अस्पृश्यतेचा नायनाट झाला पाहिजे आणि ते नायनाट जर करायचं असेल तर सामाजिक अस्पृश्यता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संपवली आणि राजकीय अस्पृश्यता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संपवू शकतात, बाकी कोणी संपवू शकत नाही। म्हणून मी ओबीसी आणि मुस्लिम समाजाला कळकळीची विनंती करतो, अरे सगळे संकोच तोडा। हे शेवटची संधी आहे। बाळासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला नांदेड जिल्ह्यातल्या 9च्या 9 विधानसभेमध्ये लोकसभेच्या जागेवर एकच सिंबॉल आहे। सोपं काम आहे, कोणत्याही मशीनवर जा, फक्त गॅस सिलेंडर दाबायचं, फक्त गॅस सिलेंडर। कोणत्याही विधानसभा, कोणत्याही विधानसभेतल्या 2 मशीना, काही कन्फ्युज व्हायचं नाही। रूम मध्ये गेल्यावर पहिली मशीन लोकसभेची पांढऱ्या बॅलेटची, दुसरी मशीन विधानसभेची पिंक कलरची, गुलाबी कलरची, पण दोन्ही मशीनीवर बाळासाहेबाचा गॅस सिलेंडर आहे। त्यामुळे आपण सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो, येणाऱ्या निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे। सत्तेमध्ये जायची, एकमेकाला मतदान करा, एकमेकासाठी मतदान करा, एकमेकाला निवडून आणा। जर या ओबीसी आणि मुसलमानाला इथला आंबेडकरवादी समाज भरभरून मतदान देतोय तर आमच्या मुसलमानांचा, ओबीसींचा कर्तव्य आहे त्यांनी इतर समाजाला सुद्धा मतदान दिलं पाहिजे। कारण आतापर्यंत तुम्ही त्यांना मतदान केलं ते पण तुमचे नव्हते आणि तुमचे झाले नाही। जेव्हा तुमच्यावर संकट आले, जेव्हा मुस्लिम समाजावर संकट आला, विधानसभा संपल्या एनआरसीच्या नावानं मुसलमानांना देशातून काढायचं षडयंत्र आला। कोणताच नेता आणि पक्ष मुसलमानांच्या बाजूने लढणार नहीं। अगर कोई अपनी पार्टी के साथ मैदान में उतर कर बोला था कि एनआरसी सीए सिर्फ मुसलमानों का नहीं 40% हिंदुओं पर भी धोखा है, ये बोलने की जुर्रत सिर्फ प्रकाश आंबेडकर साहब ने की। उसके फौरन बाद कोरोना के नाम पर बदगुमानियां फैलाए गए कि तबलीग की वजह से कोरोना फैल रहा है। उस वक्त भी कोई सेक्युलर नेता सामने नहीं आया। तब प्रकाश आंबेडकर साहब ने बयान देकर कहा कि कोरोना तबलीग की वजह से नहीं, ये मूर्ख मोदी की वजह से फैला है। अगर उसने इंटरनेशनल फ्लाइट बंद कर दी होती तो
भारत में कोरोना का प्रसार नहीं होता। ये हकीकत को सामने लाने वाली क़यादत का नाम प्रकाश आंबेडकर साहब है। इसके बाद कोरोना के आड़ में छोटे छोटे कारोबार बंद कराए गए। अरे ऊंचे तबकों का फर्क नहीं पड़ता, वो धन्ना सेठ है, कई महीने अपनी पीढ़ियां निकाल सकते हैं, लेकिन हमारे छोटे छोटे मुसलमानों के ओबीसी माइक्रो ओबीसी के बहुजनों के धंधे बनते। लॉकडाउन का कानून तोड़कर आपकी दुकानें, होटलें, चाय की टपरी, तारी की होटल खुलवाने के लिए कोई आगे आया तो प्रकाश आंबेडकर साहब। मुसलमान रिजर्वेशन के लिए 5% रिजर्वेशन लागू करो, इसलिए बंबई में मोर्चा निकालने की क़यादत करने वाले और पहला मोर्चा अगर किसी ने विधान भवन पे निकाला तो प्रकाश आंबेडकर साहब। इसके बाद बार बार हमारे धार्मिक प्रतीकों का इस्तेमाल करके दंगों की साजिश हो रही थी। नबी के बेहुरमती का काम हो रहा था। हमको लगता है किसी ने व्हाट्सएप पे फॉरवर्ड कर दिया तो वो दोषी है। अरे वो दोषी जिसको हम गुस्ताख कहते हैं, जिसको हम मलून कहते हैं, इनकी तादाद घटने की बजाय बढ़ रही है, इसलिए कि इसके ऊपर कोई सख्त कानून नहीं है। और ये घटनाओं को, नबी की शान में गुस्ताखियों को रोकने का काम अगर करना है तो सख्त कानून, एट्रोसिटी जैसा सख्त कानून लाना पड़ेगा। ये सोच ख्याल अगर रब ने किसी के दिल में डाला तो वो शख्सियत अली जनाब प्रकाश आंबेडकर साहब। पैगंबर दिल में असेंबली में रखा, कहा कि ये कानून पास करो। पैगंबर का अवमान या अकेले भारत का नहीं, इंटरनेशनल लेवल पे मुस्लिम देशों से दुश्मनी मोल लेने का काम है। एक आखिरी बात कहता हूं, औरंगजेब के नाम पे, टीपू सुल्तान के नाम पर कोल्हापुर में दंगल हुई, औरंगाबाद में दंगल हुई, अमरावती में दंगल हुई, सोलापुर में दंगल हुई। कोई सेक्युलर सामने नहीं आया। कांग्रेस के मुस्लिम लीडर बोले महाराष्ट्राच्या मुसलमानांना काय औरंगजेबचं नाव घ्यायची गरज आहे। राज्यसभा के मेंबर क्या है ये डायलॉग। लेकिन उस वक्त अली जनाब प्रकाश आंबेडकर साहब औरंगजेब रहमतुल्लाह के मज़ार पे गए, वहां पर उन्होंने जियारत की चादर चढ़ाई और कहा, हाँ मैं औरंगजेब के मज़ार पे आया हूं और मैं कहना चाहता हूं कि औरंगजेब ने इस भारत के ऊपर 54 साल हुकूमत की। ये तारीख तुम मिटा नहीं सकते। अगर तारीख जानते नहीं हो तो सीख लो। 54 साल भारत की सल्तनत पे हुकूमत करने वाले बादशाह का नाम औरंगजेब है। और मैं यहाँ आया हूँ, फोटो उतारा हूँ, क्या उखाड़ सकते उखाड़ लो, क्या ये कहने का दम कम अगर कोई क़यादत ने दिखा तो अली जनाब प्रकाश आंबेडकर साहब है। ये ऐसी क़यादतें नहीं मिलती है, आज है उसकी कद्र करो। और इनकी मदद से इनकी पार्टी ही आपको टिकट देती है, वोट देती है। हम इस मौके का इंशाल्लाह फायदा उठाएंगे। बाला साहब, मैं आपको यकीन दिलाता हूँ, नांदेड़ के जनता, नांदेड़ के ओबीसी, नांदेड़ के मुसलमान इंशाल्लाह इस बार वंचित बहुजन आघाड़ी के कैंडिडेटों को जिताने का काम करेंगे। ये विश्वास, ये भरोसा के साथ जगा लेता हूँ। अल्लाह हाफिज, जय भीम, जय हिंद। महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, भटके मुक्त, अल्पसंख्याक, SC, ST, मुस्लिम सर्व बहुजनांचे नेते श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, महाराष्ट्राचे ओबीसीचे युवा नेतृत्व आदरणीय नवनाथ आबा वाघमारे, मंचावरील सर्व विधानसभेचे उमेदवार, पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, उपस्थित सर्व नांदेड जिल्हावासियांना माझा शरणू शरणार्थ जय भीम, जय बसवा, जय संविधान, जय ओबीसी। बांधवांनो, मला एक पिक्चरचा डायलॉग आठवतोय आणि तिथून 2 मिनिटात माझे भाषण संपवतो। आली रे आली, आता आमची बारी आली, आमची बारी आली। या जिल्ह्यामध्ये
राजकारण गेल्या 70 वर्षापासून या सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण उखडून टाकण्याची बारी आली बांधवांनो. सगळ्यांना माहित आहे कोण कोण कोण्या पक्षातून कसा कसा उभा आहे ते. त्याचा फक्त विवरण 2च मिनिटात घेतो आणि मुद्दा संपवायचा. माझ्या पुढच्या मुद्द्यावर येतो. अशोकराव चव्हाणांची मुलगी उभी आहे, बरोबर आहे. विरोधात पप्पू कोणाचा कार्यकर्ता आहे? काँग्रेसचा उमेदवार पप्पू कोणाचा कार्यकर्ता आहे? इकडं दक्षिणमध्ये काँग्रेसमध्ये कोण उभा आहे? कोणाचा कार्यकर्ता आहे? विधानसभेत मतदान सुद्धा त्याच्या बाजूने केलं. हंबर्डेला काँग्रेसमधून तिकीट दिलंय. भाजपमधून सक्का भाऊ संतू खांबर्डे, घरातली एकच गाडी निघाली, वरी कमळ टाका, खाली पंजा टाका. पांपलेट सुद्धा ते 2 डिक्कीमध्ये ठेवून चालले. नायगाव मध्ये कोण उभा आहे? एकीकडून भाजपकडून राजेश पवार, जे स्वतःचा पक्ष आहे अशोकराव चव्हाणांचा, आणि काँग्रेसमधून कोण आहे? स्वतःची भाची सून, मेवण्याची सून, भास्करराव पाटलाची सून. कोणाचं आहे माणसं? भास्करराव पाटील अशोक चव्हाणचा दुश्मन आहे का कोणी सांगा? पक्का साथीदार आहे, पक्का मेवणा आहे का नाही? मुखेडमध्ये काय तमाशा आहे? स्वतःच्या पक्षामध्ये राठोड आणि काँग्रेसकडून कोण? हनुमंत बेटमोगरेकर, अशोक चव्हाणच्या किचन मधला माणूस आहे का नाही? देगलूर मध्ये कोण? भाजपमधून अंतापूरकर, काँग्रेसमधून कोण? भास्करराव पाटलाच्या घरी बॅगा उचलणारा तो काय नाव आहे त्याचं? सुशील भाऊ. म्हणजे हे सगळं काय कोणाचं आहे? हे टीम कोण आहे? बीजेपी. बी टीम कोण आहे? पक्का आहे का नाही? भाजपची बी टीम कोण आहे? काँग्रेसची ए टीम कोण आहे? ए आणि बी दोघे आहेत का नाही? इमानदारीने सगळ्यांना सांगायचं, मी बोलावलं नाही. आता आपण सुरुवात करू. बांधवांनो, एकीकडे हे सगळ्या सोयऱ्यांचं आणि त्यांच्या ए टीम बी टीमचं राजकारण आहे, आणि दुसरीकडे श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकरांनी वेल ट्रेंड बहुजनातले प्रत्येक जाती घटकातले कमांडो उतरलेत या सगळ्यांच्या विरोधामध्ये. वेल ट्रेंड कमांडो उतरलेत. आमचे दक्षिण मधून फारुख भाई अहमद आहेत, वेल ट्रेंड कमांडो. उत्तर मधून प्रशांत इंगोले, एकदम वेल ट्रेंड कमांडो. त्या ठिकाणी नायगाव मध्ये विभूते सर आहेत. मी मला माफ करा, मी माझ्या विधान लोकसभेतच बोलतोय, पण त्या ठिकाणी आमचा कंधार लोह्यामध्ये वेल ट्रेंड कमांडो शिवाभाऊ नरंगले आहे. हदगावमध्ये दिलीप राठोड आहे. त्या ठिकाणी किनवट मध्ये आमचा आदिवासी मित्र डॉक्टर आमले आहेत. नायगाव मध्ये डॉक्टर महादेव विभूतेला सगळे घाबरायला लागलेले आहेत. गाडीवर दगड फेकल्याने काही होत नाही. सुशील कुमार देगलूरकर सारखा युवा तडफदार नेता त्या ठिकाणी देगलूर मध्ये उभा आहे. आणि त्या ठिकाणी मुखेड मध्ये आमचे प्राध्यापक रावसाहेब पाटील देवकते, तिथल्या बहुसंख्य समाजाला कधीच कोणी धनगर हाटकर समाजाला तिकीट दिलं नाही, त्या समाजातून त्यांना तिकीट साहेबांनी दिलेलं आहे. बांधवांनो, लोकसभेतून काही चिंता करायची गरज नाही. संतू खांबर्डे तिकडे विष्णुपूरच्या पलीकडे त्या ठिकाणी गोदावरीत पार झाले, तिकडेच गायब झाले. त्या जिल्ह्यातले कोणत्याच तालुक्यातले मी त्याला आवाहन करतो, तालुके सांग आणि प्रत्येक तालुक्यातले 5 तरी गाव मुपाट सांगून दाखव. हे काही माहिती नाही. गडीवरचा देशमुख आहे, त्याचं म्हणणं एवढं माझा भाऊ मोटर रिवाइंडिंग करता करता आमदार झाला, आता मला मी खासदार करा. लय मोठे जमले घडते आमच्या. हे सगळा तमाशा चालू आहे. दुसरीकडे माझा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे रवींद्र चव्हाण. त्या ठिकाणी त्याचा एकच म्हणणं आहे, त्या नायगाव शहराच्या बाहेर त्याला कोणी ओळखत नाही. त्याचं एकच म्हणणं आहे, माझे आजोबा बळवंतराव चव्हाण आमदार होते, माझे वडील वसंतराव चव्हाण आमदार होते, खासदार होते, त्यांच्याकडे बघा मला मतदान करा. सहानुभूती पूर्व करा. कसली सहानुभूती? कशाची सहानुभूती घेऊन चाललात? कोणती सहानुभूती आहे? प्रत्येकाचे वडील आजारी असलेले वारतात, प्रत्येक जण आजारी माणूस मृत्यूमुखी पडतो. माझे बी वडील गेल्या वर्षी आजारपणामध्ये वारले. सहानुभूती म्हणायचं तर प्रत्येकाचे त्या ठिकाणी घरातला आजारी माणूस मरतो.
त्याची कसली सहानुभूती आली? या लोकसभेमध्ये काय मांडणार आहेत? या नांदेडच्या पुढच्या 5 वर्षाचं भवितव्य काय करणार आहेस ते बोल. त्या ठिकाणी फक्त वडिलांचे आणि आजोबाचे फोटो दाखवून मतदान मागता येत नाही. अरे सहानुभूती जर दाखवायची तर आमच्या पोशी सहानुभूती आहे. या महाराष्ट्रातले 100 ओबीसीचे भटक्या मुक्ताचे आमदार निवडून यावे, मुस्लिमांचे निवडून यावे, आदिवासीचे निवडून यावे, बौद्धांचे मातंगाचे निवडून यावे म्हणून आमचा बाप त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्यासाठी इथं आहे सहानुभूती इथं आहे. काय गरज आहे? विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, राजासारखे जगू शकतात. पण त्या ठिकाणी आमची सगळी बहुजनांची पोरं विधानसभेत जावं, लोकसभेत जावं म्हणून त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी परवानगी नसताना सुद्धा आमच्यासाठी प्रचार आले. बांधवांनो, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी जाता एवढंच सांगतो बांधवांनो, या नांदेडच्या लोकसभेमध्ये 100% वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो, या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC उभी करू, या नांदेड जिल्ह्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट करू, जिल्हा परिषदच्या शाळा दिल्लीच्या आपण धर्तीवर अतिशय चांगलं करण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे महाराष्ट्राच्या विकासाचं रोल मॉडेल आणि ब्लूप्रिंट आहे. त्या धर्तीवर मी काम करणारा कार्यकर्ता आहे. लोकसभेमध्ये आमचे सगळे खासदार पाळले. नवनाथ आबा टाइम आलाय बदला घ्यायचा. सगळे पाळले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना पाळलं. बदला घ्यायचा का नाही? इथं मंचावर नाव घेत नाही, पण महाराष्ट्रातल्या काही ओबीसीच्या पण नेत्यांना पाळलं का नाही? जरी आमच्या पक्षातली नसली तरी थोडीफार 2% सहानुभूती आहे आमची. पण हे सगळे पाळले आणि आपले 31 सगळे सोयरे निवडून आले. अरे तुमच्या 31ला हा एकच बाळासाहेबांचा सैनिक भारी पडला आणि त्याच्यामुळं आपण ताकदीनिशी पूर्ण या नांदेड लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला विजयी करायचंय. आणि त्या ठिकाणी मी एकच सांगणार आहे, सभागृहामध्ये ओबीसी SC STच्या आरक्षणावर त्या ठिकाणी संसदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा निवडून आलेला खासदार त्या ठिकाणी सगळ्याला भारी पडणार आहे. सगळे प्रश्न ताकदीनिशी मांडणार आहे. म्हणून आपण सर्वांनी माझ्या त्या सर्व मला एकच लाईन बोलतो आणि थांबतो. 9 विधानसभेपैकी त्या ठिकाणी 5 जागा ओबीसीला दिल्यात. 5 जागा ओबीसीला दिल्यात. 2 जागा माझ्या बौद्ध बांधवांना दिल्यात, 1 मुस्लिम बांधवांना, 1 आदिवासी बांधवांना दिल्यात. माझ्या बौद्ध असलेल्या प्रशांत भाऊ इंगोलेला ओबीसीने मतदान करावं, सुशील कुमार देगलूरकरांना ओबीसीने मतदान करावं, फारुख अहमद साहेबांना ओबीसीने मतदान करावं, त्या ठिकाणी डॉक्टर आमलेला मतदान करावं. कारण हे 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर सभागृहात तुमच्या बाजूने बोलणार आहेत. त्या ठिकाणी बाकीच्या या पाटील देशमुखाचे आमदार तुमच्या विरोधात, तुमच्या लेकराच्या विरोधात बोलणार आहेत. म्हणून हे 4ही सुद्धा तुम्हाला निवडून द्यायचे आहेत. म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की आपण सर्वांनी एकजुटीने करावं. लिंगायतांना काय बोलायची गरज आहे का? लिंगायतांना भरभरून त्या ठिकाणी झोळीमध्ये 3-3 तिकीट दिलेत. या जिल्ह्यातल्या सगळ्या लिंगायतांना आव्हान आहे, एक सुद्धा मत कोणाला देऊ नका. 9 विधानसभा आणि लोकसभेला आपण झाडून वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान, जय भीम, जय बसवा. ॲडव्होकेट अविनाशजी, यानंतर या विचार मंचावर नांदेड मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय ॲडव्होकेट सर्वजितजी बनसोडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार. राजकारणाला सगळ्यात मोठा हादरा देणाऱ्या या सभेचे मुख्य मार्गदर्शक, आपल्या तमाम वंचित बहुजन समाजाचं कवचकुंडल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उमेदवार बांधवांनो, आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांना ऐकायचं असल्यामुळे मी जास्त वेळ घेणार, पण या सभेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या मीडियातल्या लोकांना, टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल जे अपप्रचार करणारे माणसं आहेत, त्या सगळ्या लोकांच्या तोंडावर चपराक आहे आपली आजची सभा.
बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला अडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेब आंबेडकरांची एंजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा बाळासाहेब जेव्हा मैदानात आले आहेत, राहत इंदोरी नावाचा शायर म्हणतो साहेब कि राह में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है, मौत कल आनी है आज आ जाए, डरता कौन है, और तुम्हारे लश्कर के मुकाबिल बाळा साहब अकेले हैं, लेकिन फैसला मैदान में होगा कि मरता कौन है. या महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या, भाजपच्या, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या सगळ्या दिग्गज आमदार, खासदार, मंत्र्यांच्या सोबत टाटा, बाटा, गोयंका, मित्तल, सहारा, रिलायन्स, गोदरेज, बजाज, अदानी, अंबानी या सगळ्या उद्योगपत्यांच्या फौजा एका बाजूला, आमदार, खासदार, मंत्र्यांच्या फौजा एका बाजूला, आणि या महाराष्ट्रातल्या सत्ता आणि संपत्तीनं मस्तावलेल्या या सगळ्या रानबोक्यांना गुडघ्यावर आणणारे नेते बाळासाहेब आंबेडकर. साहेब, जेव्हा तुमच्याबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बद्दल अपप्रचार केला गेला, त्या सगळ्या बदमाश लोकांना मला सांगायचं आहे की येणाऱ्या 20 तारखेला या महाराष्ट्रातली लाखो करोडो जनता गॅस सिलेंडरचं बटन नाही दाबणार, तर त्या बटनाच्या माध्यमातून या बदमाशांचा गळा दाबणार आहे. या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या, भाजपच्या सगळ्या बदमाश पुढाऱ्यांना इशारा देण्यासाठी हीच आजची सभा आहे. मी फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगून थांबणार आहे की ही युद्ध बाळासाहेबांनी का सुरू केलंय. मी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना, नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याला एवढी विनंती करतोय की जी मताची ताकद आहे, अरे जर आपल्याला मतदानाचा अधिकार नसता तर हे सगळे प्रस्थापित भिकाऱ्यासारखं तुमच्या दरवाजात उभे झाले असते का. मतदानाचा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहरबानीमुळे भटके, आदिवासी, ओबीसी आणि इथले अस्पृश्य, दलित, तुम्हा सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, अरे तुमच्या सावल्या सुद्धा या ब्राह्मणवादी जातीवाद्यांना चालत नव्हत्या. आज तुमच्या करकरा वाकून पाया पडायला ते मजबूर झाले आहेत. ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आहे. मी आपल्याला एवढंच सांगेल की आपलं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी तो विषय सगळ्या महाराष्ट्राच्या गावागावात पेटवला. सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे. इथं जमलेल्या शेड्यूल कास्टच्या, शेड्यूल ट्राईबच्या लोकांना विनंती आहे माझी, एवढं बोलून मी थांबणार. सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की जर एका पिढीला आरक्षण भेटत असेल तर दुसऱ्या पिढीला आता आरक्षण देता येणार नाही. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की अरे एकदा मुख्यमंत्री झालं तर यांनाही परत मुख्यमंत्री करायचं नाही. एकदा आमदार, खासदार झालं तर यांच्या घरातला परत करायचं नाही. पण असं सुप्रीम कोर्ट बोलणार नाही, असं भाजप आणि काँग्रेस बोलणार नाही. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतोय कि संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मनु का बच्चा है. ज्यांना ज्यांना संविधान चालवायचंय, संविधान चालवण्याचे अधिकार आमदार आणि खासदारांना संविधानामध्ये मिळाले आहेत. त्यामुळे जे लोक टपऱ्यावर बसून फुले शाहू आंबेडकरांच्या चर्चा करतात, संविधानाच्या चर्चा करतात, त्या सगळ्यांना मला सांगायचंय की संविधान लागू करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी सगळे आमदार, खासदार मैदानात उतरवले आहेत. जोपर्यंत यांना आपण जिंकवणार नाही तोपर्यंत आपण संविधानाला लागू करू शकणार नाही. मी अधिकच न बोलता इथं जमलेल्या लोकांना एक विनंती करेन, दोन्ही हात वर करून बाळासाहेबांना आपण या ठिकाणी वचन द्या. ही आपली महासंकल्प सभा आहे. दोन्ही हाताची वज्र मूठ आवळून आपले नातेवाईक, आपले मित्र, आपल्या जवळचे, आपल्या ओळखीचे अशा प्रत्येकाच्या 50-100 लोकांना उद्यापासून तुम्ही भेटणार, फोन लावणार. इथं जमलेल्या हजारो लाखो लोकांना विनंती आहे,
तुम्ही एवढ्या जरी लोकांनी मनावर घेतलं तरी नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी शिवाय या कुठलाही राजकीय पक्ष जिंकणार नाही. दोन्ही हात वर करून बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा जे बदमाश आमदारक्या, खासदारक्या आणि मंत्रीपदासाठी काँग्रेसच्या, भाजपच्या, शिवसेनेच्या मागे गोंडा घोळतात, त्या गोंडा घोळणाऱ्या टोळक्यांना मला सांगना है कि बेईमान कौन से जो खुलेआम हो गए, बेईमान कौन से जो खुलेआम हो गए, सफर में सियासत के वो नाकाम हो गए और कुर्सियों के चक्कर में जो नेता बिक गए वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए. महाराष्ट्रामध्ये आमदार, खासदार की जरी बाळासाहेब आंबेडकर विजय प्राप्त केले नाही, पण या महाराष्ट्रातल्या करोडो लोकांचं श्रद्धास्थान हे बाळासाहेब आंबेडकर आहेत. या महाराष्ट्राचे मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा जेव्हा राजगृहाच्या बाहेर बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला भेटायला येतात, या महाराष्ट्रातल्या हजारो वर्ष दबलेल्या, पिचलेल्या लोकांना अभिमान वाटतो की बाळासाहेब आंबेडकर तुम्ही राजगृहाच्या बाहेर ही ताकद उभी केलेली आहे. ही ताकद जनतेची आहे, ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आहे. या ताकदीला आपण सगळेजण समजून घेऊया आणि 20 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबूया. मी म्हणेल 20 नोव्हेंबर, तुम्ही म्हणा गॅस सिलेंडर. 20 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, माता फातेमा, माता सावित्री, माता रमाई, संत भगवान बाबा, संत सेवालाल आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं, देह झिजवला, या सर्वच महापुरुषांना, महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन. आज नांदेड शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सर्व जागेच्या प्रचार सभेसाठी विचार मंचावर या देशाचे नेते, बहुजनांचा आवाज आणि गोरगरीब, मराठे, ओबीसी, दलित, मुस्लिम, आदिवासींचे नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र अविनाशजी भोशीकर, या निजामी मराठ्यांनी, या प्रस्थापित मराठ्यांनी आजपर्यंत माझ्या दलित समाजावर अत्याचार, अन्याय करण्याचं काम केलं. माझ्या मुस्लिम बांधवावर अत्याचार, अन्याय करण्याचं काम केलं. पारखे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून घ्यावा. त्याचबरोबर सकल लिंगायत बांधवातर्फे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा जो सत्कार होतोय तो त्यांनी स्वीकारावा आणि संघरत्न फुलेजी यांना सत्कारांना आपल्याला 2 शब्द व्यक्त करायचे. संघरत्नजी फुले साहेब. माता जिजाऊ, माता रमाई, माता अहिल्या, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सर्व महापुरुषांना प्रथम विनम्र अभिवादन. या ठिकाणी सर्व बांधवाचे, लिंगायत बांधवाचे प्रवेश होत आहेत. त्यामध्ये सय्यद फहीम सर, राज्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर सर्व नवीन तरुणाचं या ठिकाणी स्वागत करतायत. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बांधवांनो, आपण पाहिलेलं आहे
लिंगायत समाजाची बांधवाची ते त्यांना देत आहेत. आपण सर्वांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व लिंगायत बांधवांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बांधवांनो, केंद्र शासनाने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलबली रिझॉल्ट टू अशा पद्धतीची रचना दिली. लिंगायत बांधवाचा विजय असो. या ठिकाणी सर्व बिहारीचे सध्या चालू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान नांदेडमधून वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले लोकसभेचे उमेदवार अविनाशजी बोरसीकर, नांदेड उत्तर विधानसभेचे उमेदवार इंजिनियर प्रशांत इंगोले, नांदेड दक्षिण विधानसभा उमेदवार माननीय फारूक अहमद, लोहा कंधार विधानसभेचे उमेदवार माननीय शिवाभाऊ नरंगले, मुखेड विधानसभा उमेदवार रावसाहेब दिगंबरराव पाटील, नायगाव विधानसभा उमेदवार डॉक्टर माधव विभूते, देगलूर बिलोली विधानसभा उमेदवार सुशील कुमार देगलूरकर, भोकर विधानसभा माननीय सुरेश टीकाराम राठोड, हदगाव विधानसभा माननीय दिलीप राठोड, किनवट विधानसभा डॉक्टर आमले यांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये भरलेल्या या विराट जनसभेमध्ये संबोधित करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, राज्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी आणि नांदेडमधील सर्व तालुक्याचे युवकचे, महिला आघाडीचे पदाधिकारी, येत्या 20 तारखेला महाराष्ट्राची विधानसभा आपण निवडून देणार आहोत. या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी उपस्थित आहेत. महाराष्ट्राच्या सरकारने या माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक योजना आणलेली आहे. 2.5 वर्ष यांनी सरकार चालवलं, परंतु गेल्या 2 महिन्यापासून ते माय भगिनींना पैसे वाटत आहेत. आणि याचं कारण आपल्या माय भगिनींनी, महिला भगिनींनी, लाडक्या बहिणींनी समजून घेण्याची आवश्यकता आहे की गेल्या लोकसभेमध्ये आपण यांना पराभूत केलं. यांनी जे सरकार चालवलं, गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये जे सरकार चालवलं आणि महाराष्ट्रामध्ये 7 वर्ष सरकार चालवलं, याच्यामध्ये त्यांनी इकडचा जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे याचं जीणं अतिशय कठीण करून ठेवलेलं आहे. महिला भगिनींना सुद्धा हे जे 1500 रुपये दिले जात आहेत, ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण वोट विकता कामा नये, हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. परंतु तरी देखील गेले 70 वर्ष इथल्या राजकारणामध्ये, इथले जे प्रस्थापित आहेत, इथले जे
पैसेवाले आहेत, इथले जे धनधान्य आहेत, यांनी सतत इकडच्या गरीब जनतेला मतदानासाठी पैसे वाटून त्यांची मतं विकत घेण्याचं पाप केलेलं आहे. परंतु हे व्यक्तिगत पातळीवरती जे पाप चालू होतं ते आज त्याचं लोण आज सरकारी पातळीवरती पोहोचलेला. जर महिला भगिनींच्या बद्दल एवढीच कळम आहे, एवढंच प्रेम आहे, तर आमच्या माय भगिनींचे अनेक प्रश्न आहेत या महाराष्ट्रामध्ये. महिला भगिनींना आज रोजगार नाही आहे, गरिबी प्रचंड वाढलेली आहे, मुलाबाळांच्या सरकारी शाळा बंद होत आहेत, शिक्षण अतिशय महाग होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला या महिला भगिनी आज यांच्या राज्यामध्ये सुरक्षित नाही. अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी थोड्याच दिवसापूर्वी विधान केलेलं आहे की 5 लाख महिला बेपत्ता आहेत. आपल्याला माहितीये सोन्याची तस्करी होते, महागड्या वस्तूंची तस्करी होते, परंतु रुपालीताईंनी असं म्हटलेलं आहे की महिलांची तस्करी होते. आणि म्हणून त्यांनी पोलिसांना आवाहन केलेलं आहे की ह्या महिलांना शोधून, या बेपत्ता महिला ज्या आहेत त्यांना शोधून आणण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे या महिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे, इथली महिला सुरक्षित नाही, हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि या परिस्थितीमध्ये आमच्या महिलांना 1500 रुपये कशासाठी? एका बाजूने गॅस सिलेंडरचा भाव वाढत आहे, इकडचं सर्व जे आपल्याला रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत, भाजीपाला आहे, अन्नधान्य आहे, तेल आहे, हे रोजचं वाढत आहे. त्याच्यासाठी संसाराला आज पैसे पुरत नाहीत. आणि हे जे 1500 रुपये येतात त्याच्यामधून कुठेतरी आपल्याला मदत होते असं महिला भगिनींना वाटतं. आणि म्हणून त्या आज बँकांमध्ये गर्दी करून हे पैसे गोळा करून घेतात. परंतु आपण विचार केला पाहिजे, आपण सुज्ञ नागरिक आहोत, आपण विचार करणारे लोक आहोत की अशा प्रकारे आपल्याला विकत घेण्याचं जे काम या सरकारकडून होत आहे याच्या विरोधामध्ये आपण मतदान केलं पाहिजे. ह्या अशा योजना ज्या यांना काढाव्या लागत आहेत याचं कारण यांच्यावरती इकडची जनता अतिशय संतप्त आहे, असंतुष्ट आहे, यांच्या विरोधात आहे, यांची मतं मिळणार नाही आहेत. म्हणून मग आपल्याला खुश करण्यासाठी असे पैसे दिले जात आहेत. मग आपल्याला उमेदवार जे घरी येऊन 500ची नोट देतो त्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक नाही. आपण हे लक्षात घ्या की ते पैसे आपल्या हक्काचे आहेत. कारण सरकारची तिजोरी ही मंत्र्यांच्या खिशामधून येत नाही, ती आपल्या कष्टाच्या पैशामधूनच येत असते. आणि तेच पैसे उधळून लावल्याचं काम हे आपल्याकडे करत आहे. देशाला विकास हवा आहे. आपण जर का हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला चांगलं औषध पाणी हवं आहे, परंतु तुम्हाला सांगते की आपल्याकडे औषध पाण्याविना आणि सुविधांविना बाळंतपणामध्ये मृत्यू पावणाऱ्या महिलांचं प्रमाण देखील खूप आहे. या परिस्थितीमध्ये या ठिकाणची ही जी गरीब महिला आहे तिला 1500 रुपये देणं म्हणजे कुचेष्टा आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा कबुली जबाब देखील आहे की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये या जनतेसाठी काही केलं नाही आणि म्हणून आम्हाला हे करावं लागतं. दुसरा विषय मला या ठिकाणी मांडायचा आहे की देशाचा जो गृहमंत्री असतो या गृहमंत्र्याचं काम या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं असतं. समाजामध्ये शांतता नांदावी, समाजामध्ये भाईचारा नांदावा, समाजामध्ये प्रेमभाव राहावा आणि लोकांनी आपापसामध्ये भांडू नये, मारामाऱ्या करू नये, एकूण समाजामधले गुन्हे कमी व्हावेत यासाठी गृहमंत्री असतो. परंतु आपण बघतो की आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने औरंगाबादेमधून एक विधान केलं की मुसलमान जर का वोट जिहाद करणार असतील
तर हिंदूंना वोटचं धर्मयुद्ध करावं लागेल. सरळ सरळ भडकावण्याची भाषा केली जात आहे. आणि याचं महत्वाचं कारण काय आहे तर यांना माहिती आहे की यांचा कारभार आज असा आहे की त्याच्या आधारावरती यांना लोक मतं देणार नाहीयेत. मग लोकांच्या धार्मिक भावना भडकवायच्या, त्यांना आपापसामध्ये भांडायला लावायचं आणि अशा प्रकारे विभागणी करून हिंदूंची मतं काँग्रेसने खावीत आणि मुसलमानांची मतं काँग्रेसने खावीत आणि हिंदूंची मतं आम्ही खावीत, अशा प्रकारची विभागणी हे दोघांची मिलीभगत आहे. आपण नेहमी हे सांगत आलेलो आहोत की या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस आणि भाजप हे कोणी वेगळे नाही. गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी यांनी दंगे करण्याचा प्रयत्न केला, परंतु वंचित बहुजन आघाडीने मैदानामध्ये उतरून या दंग्यांना विरोध केलेला आहे. एकमेव असा पक्ष आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये दंगे भडकावणाऱ्या शक्तींना रस्त्यावर उतरून आवाज देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये सातत्याने केलेला आहे. एक घटना मी या ठिकाणी सांगायला मागते. बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आम्ही साताऱ्याला गेलेलो होतो. गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक ठिकाणी यांनी दंगे भडकवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरामध्ये केला, बीडमध्ये केला, नगरमध्ये केला, तसा साताऱ्यामध्येही केला. साताऱ्यामध्ये एका तरुण नुरुल हसन नावाच्या इंजिनियर तरुण मुस्लिम मुलाला यांनी मशिदीमध्ये गोळ्या घालून ठार मारलं. तो दंगा शमवायला गेलेला होता. त्या ठिकाणी जेव्हा हिंदूंचा मॉब चालून येतो आहे असं कळलं, त्यावेळेस त्या दंग्यामध्ये मध्यस्थी करायला गेलेला हा तरुण तो या कारणाने गेला होता की त्या ठिकाणी हिंदू समाजाबरोबर त्याचं खूप सामाजिक सलोख्याचं नातं होतं. त्या ठिकाणच्या हिंदूंच्या धार्मिक कामामध्ये सहभागी होणारा हा तरुण होता आणि आपल्याला बघून त्या ठिकाणी आपण लोकांना रोखू शकतो असं त्याला वाटलं, म्हणून तो गेला. जेव्हा त्याच्या घरी आम्ही गेलो तेव्हा सातारमधलं वातावरण असं आहे की मुसलमानांचे मूल्य वेगळे नाहीत. हिंदूंच्या वस्तीमध्ये त्याचं घर होतं आणि त्याच्या घरी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस त्याची 8 महिन्याची गरोदर विधवा आम्हाला भेटायला आली आणि तिने ही गोष्ट आम्हाला सांगितली की माझा नवरा कसा, त्याचे हिंदू मित्र आणि आहेत आणि त्याला असं वाटत होतं की आपल्यावरती हल्ला होणार नाही, परंतु हल्ला केला गेला. तरी हे ज्या ठिकाणी सलोखा आहे, ज्या ठिकाणी भांडण नाही, त्या ठिकाणी भांडणं लावण्याचं काम यांनी करण्याचा प्रयत्न केला. साताऱ्यामध्ये सभा घेऊन आम्ही सांगितलं की अशा प्रकारे दंगा भडकवण्याचं काम आम्ही करू देणार नाही. मला विशेषतः या ठिकाणी माय भगिनींना हे सांगायचं आहे की आपली मुलं अशा प्रकारे दंगलीमध्ये बळी जाता कामा नयेत, ही आपल्या सर्वच हिंदू मुस्लिम आयांची भावना आहे. आणि मग अशा वेळेस हे जे दंग्यांचं राजकारण केलं जातं, समाजामध्ये जी विभागणी होते, याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय कृती जर का कोण करत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर करतात. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की दंग्याचं राजकारण या देशामध्ये आपल्याला संपवावं लागेल. आणि ते जर संपवायचं असेल तर जेवढ्या निवडणुका महत्वाच्या आहेत तेवढंच हे समाजकारण देखील महत्वाचं आहे. आणि हे समाजकारण म्हणजे वेगवेगळे जे समूह आहेत या ठिकाणी, वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेले जे ओबीसी आहेत, वेगवेगळ्या धर्मामध्ये विभागलेले जे वंचित आहेत, या सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये एक बंधुभावाचं समतेचं नातं निर्माण करण्याचं राजकारण वंचित बहुजन आघाडी करत आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी हे खऱ्या अर्थाने या देशामधलं हे जे एक विषमतेचं, शोषणाचं, आपापसामध्ये माणसांना लढवणारं जे राजकारण आहे ते संपवण्यासाठी एक मोठी सामाजिक शक्ती वंचित बहुजन आघाडी आहे. आणि या आघाडीचा आवाज आपल्याला विधानसभेमध्ये पोहोचवला पाहिजे. आरक्षणाच्या विषयावरती मी अधिक बोलणार नाही, परंतु आरक्षणाच्या विषयावरती देखील
दोन खणखणीत घोषणा वंचित बहुजन आघाडीने दिल्या. एक म्हणजे 55 लाख कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये जी दिलेली आहेत, खोटी कुणबी सर्टिफिकेट जी दिलेली आहेत ती रद्द करावी लागतील. आणि दुसरा नारा वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे ते म्हणजे सगळ्या सोयऱ्याचा कायदा चालणार नाही. दोन महत्वाच्या घोषणा आपण दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा काढला. ओबीसींना जे या ठिकाणी एकटं पाडलं जात होतं, त्यांच्यावरती हल्ले केले जात होते, त्यांना अभय देण्याचं, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपण केलेलं आहे. त्यामुळे आरक्षण वाचवण्यासाठी, आपल्या देशामधला धार्मिक सलोखा, प्रेम, शांतता टिकवण्यासाठी आपल्याला या विधानसभेमध्ये मतदान करायचं आहे. आणि लक्षात घ्या की या लढाया फक्त सभा घेऊन, फक्त मोर्चे काढून आपल्याला जिंकता येणार नाहीत, तर आपले खणखणीत आवाज जे तुम्ही आता ऐकले आहेत, गेल्या 2 तासापासून या ठिकाणी ऐकत आहात, की आपले एक एक प्रतिनिधी जे या ठिकाणी उभे आहेत ते तिथे विधानसभेमध्ये जाऊन आपला आवाज तिथे मांडणार आहे. आपल्याला माहिती आहे की लोक जातात आणि एकही दिवस सभागृहामध्ये न बोलता 5 वर्षांनी परत येतात. आपले सर्व लढाऊ या ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते सभागृहामध्ये गेले पाहिजेत. आपल्या विषयांवरती लढण्यासाठी, आपल्या प्रश्नांवर लढण्यासाठी त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. 20 तारखेला आपल्या 9ही उमेदवार आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या गॅस सिलेंडर या निशाणीवरती आपण सर्वांनी ठप्पा मारावा आणि प्रचंड मोठा विजय नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळवून द्यावा अशी विनंती या ठिकाणी मी आपली करते आणि आपली रजा घेते. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचे सत्य बाळासाहेब आंबेडकर यांना वाचन देतो. उमेदवारांनी थांबा. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे आपण खाली बसून घ्या. स्टेजवरच्या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया खाली बसून घ्या. आपण आपल्या जागी बसा. कृपया ज्यांच्याकडे मोबाईल त्यांनी लाईट ऑन करा. माझं म्हणणं सगळ्यांना त्याला शांती देऊन घ्या. बोलू नका. तुम्ही खाली बसून घ्या. मोबाईल वाले खाली बसून घ्या. नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट अविनाश मोसीकर, नांदेड उत्तर विधानसभेचे उमेदवार इंजिनियर प्रशांत इंगोले, नांदेड दक्षिण विधानसभेचे असणारे उमेदवार फारुख अहमद, लोहा कंधार विधानसभेचे असणारे उमेदवार शिवाभाऊ नरांगे, मुखेड विधानसभेचे असणारे उमेदवार रावसाहेब पाटील, नायगाव विधानसभेचे असणारे उमेदवार डॉक्टर माधव विभुतेजी, देगलूर दिल्लोली विधानसभेचे असणारे उमेदवार सुशील कुमार देगलूरकर, भोकर विधानसभेचे असणारे उमेदवार सुरेश टिकाराम राठोड, हातगाव विधानसभेचे असणारे उमेदवार सन्माननीय दिलीप राठोड आणि किनवट विधानसभेचे असणारे उमेदवार डॉक्टर अमोल या डॉक्टर आमले या सगळ्यांची निशाणी
गॅस सिलेंडर आहे 20 तारखेला गॅस सिलेंडरवरती बटन दाबून आपण त्यांचा प्रचंड मताने विजय करा, हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करत. तमाम ओबीसीना माझं असणारं आव्हान आहे की विधानसभा घोषित होण्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की राज्यसभेकडून राज्याकडून आम्ही अनेक वेळा माहिती मागवण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायती असते, पंचायत समिती असते, जिल्हा परिषद असते, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे. ओबीसीची जनसंख्या किती ही तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही अनेक वेळा विचार, परंतु राज्य शासनाने ती माहिती आम्हाला दिली नाही. राज्य शासनाने ती आम्हाला सर्व माहिती दिली नाही आणि म्हणून सरसकट 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्यांनी राज्य शासनाला सांगितलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेऊ शकता, पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही हे असणारा लक्षात. म्हणजे कायद्याच्या मार्फत कोर्टाच्या निर्णयामार्फत स्थानिक स्वराज्याचं म्हणजे राजकीय आरक्षण ओबीसीचं लागू होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष असं म्हणते की ओबीसी हा आमचा असणारा डीएनए आहे. मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना आग्रह करतोय की सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले की केंद्र शासनाला आपण आदेश द्या की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, जात न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाने नोटीस काढला केंद्र सरकार की याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्या. केंद्र सरकारने ऍफिडेव्हिट दाखल केलं, सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दाखल केलं आणि ऍफिडेव्हिट वरती सांगितलं की आम्ही जात जनगणना घेऊ शकत नाही आणि घेणारही नाही. कोर्टासमोर आकडेवारी आणायची, कोर्टासमोर आकडेवारी आणायची नाही आणि कोर्टाला मजबूर करायचं की तुम्ही ओबीसीचं आरक्षण थांबवा. नाईलाजाने कोर्टाने असताना तो निर्णय देऊन टाकला की माहिती नसल्यामुळे ओबीसीचं आरक्षण लागू करता येईल. कुणामुळे? सरकार कोणाचं आहे तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे की ज्यांचा डीएनए ओबीसी असं म्हणतात. मग तुमचा डीएनए जर ओबीसी आहे तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आकडेवारी का दिली नाही? 5 वर्ष तुमचं राज्य आहे, 5 वर्षामध्ये एकदाही तुम्ही दिलं नाही. आणि आज ओबीसीला माझं असणारं सांगणं आहे
त्यांनी राजकीय आरक्षण थांबवलंय. उद्या ओबीसीचा आमदार हा झाला ना तर त्याच विधानसभेमध्ये ठराव मांडला जाईल की सुप्रीम कोर्टाला आकडेवारी पाहिजे ओबीसीची, म्हणून जात तज्ञांना आम्ही मान्य करतो. पण आकडेवारी माहीत नसल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामधलं आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण आम्ही स्थगिती करतो. एकदा आकडेवारी कळली की आपल्याला लागू करतो. दुतोंडी साप जसा असतो तसं यांची दुतोंडी भूमिका ही आपण लक्षात. दुतोंडी साप जसा असतो त्याला ज्या दिशेने जायचं त्या दिशेने तुला, तशा स्थितीने हे दुतोंडी सापाचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. एका बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सांगतात की आम्ही जात जनगणना घेणार नाही आणि दुसऱ्या बाजूला जात गणना आम्ही घेणार पण ठराव करणार आणि आरक्षण थांबवणार असल्यास. मी ओबीसीला विचारतो, आरक्षणाचा लाभ झाला की न झाला हा पहिल्यांदा असताना उत्तर द्या. आरक्षणाचा लाभ झाला असेल तर छाती ठोकपणे मला सांगता आलं पाहिजे की मी आरक्षणवादी आहे आणि आरक्षणाचं संरक्षण मी करणार. मी आरक्षणवादी आहे आणि आरक्षणाचं संरक्षण करणार. या दोन आघाड्यांनी काँग्रेसची आघाडी असेल बीजेपीची आघाडी असेल किती ओबीसीला उमेदवारी दिली आहे, किती उमेदवारी दिलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे एकाने 28 उमेदवार दिलेले आहेत आणि दुसऱ्याने असताना 32 उमेदवार दिलेले आहेत अशी परिस्थिती. एकाने 28 दिल्या आणि दुसऱ्याने 32 दिल्या. जिथे 52% ओबीसीची संख्या असं म्हटलं जातं. 244 पैकी किती उमेदवारी पाहिजे होत्या? 144 उमेदवारी पाहिजे होती. 144 उमेदवारीच्या ऐवजी एकाने 28 दुसऱ्याने 32. जे राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला मान्यता द्यायला तयार नाही, राजकीय दृष्टिकोनातून ओबीसीचा हक्क डावलायला निघालेले आहेत, त्या राजकीय पक्षांना ओबीसीने डावललं पाहिजे, त्यांना नाकारलं पाहिजे हे आव्हान मी आज ओबीसीला या ठिकाणी असणार. आणि म्हणून मित्रो, उद्याचा येणारा जो ठराव आहे विधानसभेमध्ये, उद्याचा येणारा जो ठराव आहे विधानसभेमध्ये, तो जर हाणून पाडायचा असेल तर आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये आपल्याला पाठवावं लागेल हे आपण असावं लक्षात घ्या. जिकडची लढाई तिकडेच लढावी लागते. जिकडची लढाई तिथेच लढावी लागते. विधानसभेची लढाई विधानसभेमध्येच लढावी लागेल आणि विधानसभेची लढाई लढवायची असेल तर आमदारच लढवू शकतो आणि आपल्याकडे आमदार असल्याशिवाय आपण ती लढाई करू शकत नाही हे लक्षात. आणि म्हणून तमाम ओबीसीला माझं आव्हान आहे, धर्म धोक्यात नाहीये. आपण आपल्या घरातला असणारा देवारा, त्याची असणारी पूजा अर्चा जोपर्यंत करतात, रीतिरिवाजाप्रमाणे जोपर्यंत करतात, तोपर्यंत धर्मावरती कुठलाही आच नाही,
कुठचाही अडचण नाही हे आपण असताना लक्षात घ्या. अडचण जी आलेली आहे ती आरक्षणावरती आलेली आहे, गणनंतर आलेलं आहे त्या आरक्षणावरती आलेलं आहे आणि आरक्षण निकामी कसं होईल या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहे. माझं आव्हान आहे ओबीसी आरक्षण यामुळे आपला विकास झाला असेल तर आरक्षणाच्या बाजूने आपण राहिलं आणि आरक्षणाच्या बाजूने उभं राहायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना व्यक्त करण्याचं. ज्या किंवा जो धोका ओबीसीच्या आरक्षणाला आहे त्याच्यापेक्षा मोठा धोका हा एससी एसटीच्या आरक्षणालाही लक्षात. इतर निकालात लागून गेला आणि तोही कोर्टामार्फत निकाल लागून गेला. निकाल काय घ्या, वर्गीकरण करा. माझे वर्गीकरण झालं तर या याच्यातले दोन त्याच्यातले दोन भांडत बसतील, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. पण निर्णय हा वर्गीकरणापुरता मर्यादित राहिला. हा वर्गीकरणापुरता मर्यादित राहिला नाही. ते तू पुढे गेला आणि त्यांनी सांगितलं की या वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर त्या ठिकाणी येणार आहे. क्रीमी लेअर सुद्धा लागू केला जाईल. त्याच निर्णयामध्ये क्रीमी लेअर म्हणजे काय याचं सांगण्यात आलं. क्रीमी लेअर काय सांगण्यात आलं की एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एका कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं आणि एकदा का हे कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही. हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? हा निर्णय जर मान्य नसेल तर रस्त्याच्या लढाईवरून जिंकता येणार नाही हे लक्षात घ्या. मोर्चा काढून लढता येणार आणि जिंकता येणार नाही. परिसंवाद घेऊन तो असता तर जिंकता येणार नाही. कोर्टाचा निर्णय रद्द करण्याचे अधिकार कोणाला आहेत? कोर्टाचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे आणि राज्य विधानसभाला आहे, पार्लमेंटला आहे आणि राज्य विधानसभेमध्ये आहे. आता विधानसभेचा वापर करायचा असेल तर काय केलं पाहिजे? विधानसभेचा वापर करायचा असेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? नुसतं मतदान नाही तर आमदार निवडून आणले पाहिजेत हे असताना लक्षात घ्या. नुसतं मतदान करून चालणार नाही तर आमदार तुम्हाला निवडून आणावे लागतील आणि उद्या का